हे बघा, तुम्ही आता थोडा वेळ जरी इथे थांबलात ना तर पोलिसांच्या कामात अडथळा आणताय म्हणून FIR लिहीन मी. प्लीज. कमाल आहे तुमची. मॅडम प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज बाहेर आणि जाताना प्लीज यांना सगळ्यांना घेऊन जा, प्लीज प्लीज. मला कावेरीशी बोलायचंय. वहिनी मी काय म्हणतो, नाही आपण एक काम करूया, आपण बाहेर थांबूया, यांना यांचं काम करू द्या. नको उगाच, नको वहिनी. चला 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 तुम्ही, आपण बाहेर जाऊया. वहिनी चला चला, या 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 या. सिनियर सर, अहो थोडं ज्युनियरला काम करू द्या प्लीज. या. ब्रेक संपला, आता काम सोड. मला असं वाटलं होतं की जगाने जरी माझ्यावर अविश्वास दाखवला ना तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हीच माझ्या अगेन्स्ट कंप्लेंट केली. मला वाटलं नव्हतं तुम्ही असं कराल. याला काय अर्थ आहे? म्हणजे आपल्याला भेटायला द्यायला पाहिजे होतं ना. काय हरकत होती? आपल्याला असं कसं बाहेर काढू शकतात हे? मॅडम, हे तुम्ही असं वागाल असं वाटलं नव्हतं आम्हाला. हो, माझ्या पुरीने काय नाही केलं तुमच्यासाठी? सांगा ना, काय नाही केलं? तुम्ही मागे गावी आला होता, हरवला होता तिकडे, आजारी होता. माझ्या पुरीने काळजी घेतली तुमची. तुम्हाला जेवू खाऊ घातलं, स्वतःच्या आजीबरोबर भांडली ती, आणि तिच्यावर तुम्ही हे असे आरोप करता. तिच्यावर अविश्वास दाखवता. दादा, मी खरंच सांगते तुम्हाला, माझा पूर्ण विश्वास आहे कावेरीवर, पण मी अगतिक झाले. मी आता तिच्या पाठीशी नाही उभी राहू शकत. मला माफ करा दादा. हो, आहे ना तुमचा विश्वास? मग घ्या ना ही कंप्लेंट मागे. दाखवा विश्वास. सोडवा माझ्या पोरीला. कसं सांगू दादा? तात्या शांत व्हा, शांत व्हा. कसं शांत? कावेरीला कसं सोडवायचंय ते आपण बघू. काय वडिलांना सुद्धा मुलीला भेटायला देत नाहीत? काय काय म्हणायचं? मी बघून येतो काय होत आहे का. आलोच.
बरं मला सांग, तो बच्चू मामा ह्याच्यात सामील आहे ना? साहेब, तुम्ही परत आलात? साहेब जरा शांत व्हा. साहेब प्लीज जरा 2 मिनिटं बोलायचं होतं तुमच्याशी. येता का? ठीक आहे. शिंदेबाई लक्ष ठेवा. चला. काय साहेब, त्याचा वाटला अभिनय? तुम्हाला तर अवॉर्डच मिळायला पाहिजे. थोड्या वेळासाठी मी घाबरलो. असं काय बोलतात माझ्याशी? बरं, कशी चालली चौकशी? तुम्हाला हवी तशीच चालली. आता तुम्ही सांगा, तुम्हाला कशी हवी आहे? काय ना साहेब, तुम्हाला तर माहिती आहे, जिथे पैसा वधे तिकडे चंद्रकांत तळपदे. जितकी किंमत दिली आहे तितकेच प्रश्न विचारले जातात. आता तुम्ही दिलेल्या किमतीमध्ये फार फार तर अर्धा तास प्रश्न विचारू शकता. नाही, अजून 2 तास तरी चौकशी सुरू ठेवा, तर नाव परफेक्ट पडेल. माझी काहीच हरकत नाही. फक्त तुम्ही तुमचं बजेट वाढवा. काय आहे, जितना पैसा उतने सवाल. ठीक आहे, तुम्ही सांगाल तेवढे पैसे मिळतील तुम्हाला. पण तुम्ही कावेरीची चौकशी सुरू ठेवा. चौकशीनंतर आपण भेटूच. अरे हो, चौकशीत किती प्रश्न विचारताय ते जरा मोजून ठेवा. मला वाटतं चौकशी संपेल आता. कशावरून? मला वाटतं त्यांनी ठरवून आजचा दिवस निवडलाय. ठरवून? हो, ठरवून. पण का? मी काही नाही केलंय, मला सोडा ना ताई, सोडा ना, मी खरंच काही नाही केलंय. अहो काय करताय तुम्ही? अहो बापरे, अहो ताई नाही, मी काही नाही केलंय. हो प्लीज सोडा ना मला. मी खरं सांगते तुम्हाला, मी काहीच नाही केलंय. मला याचं काही माहित नाहीये ताई, प्लीज सोडा. मी खरंच मला खरंच सोडा ताई, मी काही नाही केलंय. ओ ताई ऐका ना माझं, मी काहीच नाही केलंय.
अरे हा बोला साहेब. जाम काम झालं. दमलो बाबा प्रश्न विचारून एक काम करा ना, मस्त वेगळी गरम चहा सांगा आणि 2 समोसे. आणि हो हा ते जे बाहेर बसलेत ना त्यांना बोलवा तिला भेटायला. ओके. ज्यांना कावेरी कार्यकरला भेटायचंय त्यांनी आत या. या या, या या. हो कुठे निघालं वराड. काय साहेब, अहो परमिशन घ्या ना. नाही म्हणजे सगळं कसं रीतसर नियमाप्रमाणे होऊ द्या. या 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 परमिशन घ्या या. भेटायचं होतं. बेटा बेटा मॅडम हो मी त्यांना परमिशन दिली आहे, तुम्हाला नाही. आणि असंही तिच्या विरुद्ध कंप्लेंट तुम्हीच केली आहे ना, मग तुम्ही भेटून काय करणार. तुम्ही बाहेर बस. त्या कोण आहेत माहितीये का? रत्न मला मोहिते. साहेब मला माहिती आहे, पण कायद्यासमोर सगळेच सारखे आहेत, नाही का मॅडम? प्लीज. राज ठीक आहे, मी थांबते इथे. तू जा, तू कावेरीशी बोल. थँक्यू मॅडम. साहेब वहिनी तुम्ही कोणती कोणती कर्म लावली आहेत याच्या डिटेल्स मला हव्यात जामिनासाठी. तसे आम्ही बरेच कलम लावलेत. आंब्याची कलम लावलेत, काजूची कलम लावलेत, थट्टा करतोय वकील साहेब. सांगतो तुम्हाला, सगळ्या कलमांचे डिटेल्स देतो. कागद पेन तयार ठेवा, आलंच करा. बाय
बाय. तात्या 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 हो प्लीज मॅडमना समजावा ना. मी खरंच काहीच नाही केलंय हो. विश्वास ठेवा माझ्यावर. मी काहीच नाही केलंय. काहू शांत हो. वैदेही मी खरंच काही नाही केलंय. विश्वास ठेव माझ्यावर. मी काहीच नाही केलंय. शांत शांत हो बरं. मी खरंच काही नाही केलंय. माहिती आहे. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. मी काही नाही केलंय. मला सोडवा इथून. मला सोडवा इथून. प्लीज शांत व्हा. प्लीज शांत व्हा. आणि मला सांगा तुम्ही कुठे होतात? माहित नाही. मी तात्यांना फोन करण्यासाठी बाहेर आले होते आणि कुणीतरी मला किडनॅप केलं. कोणी केलं असेल हे सगळं? आणि का केलं असेल? काकू प्लीज शांत व्हा. प्लीज नका रडू. आम्ही आहोत तुमच्या सोबत. आम्ही सोडवतो तुम्हाला इथून. माझ्यासोबत मी खूप मोठ्या वकिलांना घेऊन आलोय. खूप चांगले वकील आहेत ते. आणि हा काही नॉन बेलेबल क्राईम नाहीये. लगेच बेल मिळेल तुम्हाला. प्लीज काळजी करू नका. आम्ही आहोत. यांना आता जामीन नाही मिळू शकणार. का? आता असं आहे, आरोपपत्र दाखल करायला 1 तासभर वेळ लागेल आणि यांना जामीन मिळवायचा असेल तर आपल्याला त्यांना कोर्टासमोर सादर करावं लागेल. आणि आता काही वेळातच कोर्ट बंद होईल. त्यात पुन्हा शनिवार रविवार सुट्टी आल्यानं 2 दिवस कोर्ट बंद राहील. त्यामुळे सगळी कामं सोमवारी होतील. मला वाटतं म्हणूनच त्यांनी मुद्दाम प्राथमिक चौकशीच्या नावाखाली आजचा दिवस काढला. सो आता यांना इथं 2 दिवस कोठडीत राहावं लागेल. चला साहेब. मला नाही संपली. प्लीज. मला घरी जायचं. हो कळतंय आम्हाला. प्लीज शांत व्हा. प्लीज शांत व्हा. सोडवा.
अहो साहेब चला बाहेर. एकदा सांगितलेलं ऐकता येत नाही का? हो 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 आम्हाला कळतंय. राज काही नाही केलं. जावं लागेल आपल्याला. तुम्ही नका काळजी करू. ऐका आम्ही आहोत ना. प्लीज रडू नका, प्लीज रडू नका. ऐका माझं. अहो साहेब चला. मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्लीज मला इथून सोडवा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. संपूर्ण जग तुमच्या विरोधात केलं तरी मी तुमच्या सोबत असेन. पुढच्या 24 तासात मी तुम्हाला इथून बाहेर काढेन. मी अहो साहेब चला बाहेर. एकदा सांगितलेलं कळत नाही तुम्हाला?